महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कंधार येथे परभणी येथील पोलीस कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणातील दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी यासाठी कंधार येथे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला। कंधार तहसील कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला। या निषेध मोर्चात अमर रहे सोमनाथ भाऊ सूर्यवंशी अमर रहे, पोलीस प्रशासन हाय हाय, भारतीय संविधानाचा विजय असो असा घोषणा देत तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले। परभणी शहरात जी निंदनीय घटना झाली, मीडियामध्ये फिरते, सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांनी खून केलाय आणि या प्रकरणामध्ये आपण आनंदराज आंबेडकरशी कनेक्टेड आहात। कुठल्या चळवळीच्या लीडरांनी किंवा संविधान प्रेमी लीडरांनी बंदच्या कॉलची हाक महाराष्ट्रात दिली नाही, ती आनंदराज आंबेडकरांनी दिलेली आहे। याबद्दल आपलं महाराष्ट्राला मत करू द्या। आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आनंदराज आंबेडकर हे आंबेडकर चळवळीतील सर्वोच्च नेते आहेत आणि परभणीमध्ये जे सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकावर त्याची हत्या घडून आली आणि सर्वांची भावना आहे की ती पोलीस प्रशासनाने हत्या केलेली आहे आणि या संदर्भामध्ये आनंदराज आंबेडकर साहेब यांनी जो आज महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे त्यांना या महाराष्ट्रातील सर्व जनतेने पाठिंबा देऊन पूर्ण महाराष्ट्र आज बंद करण्यात आलेला आहे। आज जर आपण परभणी शहरामध्ये घडलेली अतिशय घटना निंदनीय आहे आणि याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे आणि पोलीस प्रशासनाने कडून जी ही हत्या करण्यात आलेली अशी जी सर्वांची भावना आहे त्याची सखोल अशी चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी पोलीस अधिकारी पोलीस प्रशासन दोषी आहे त्याला कडक अशी शिक्षा झाली पाहिजे। आणि जे तुम्हाला एक प्रश्न करतो, महाराष्ट्रातल्या मनातला प्रश्न आहे, आपण ओबीसी चळवळीमध्ये काम करता, ओबीसी नेते म्हणून काम करता, ओबीसी नेता म्हणून या निवडणुकीमध्ये आपण जनतेच्या सामोरे गेलात, जय पराजय होत राहते, चालत राहते, परंतु सोमनाथ सूर्यवंशी हा ओबीसी वडार समाजातला कार्यकर्ता होता, BA थर्ड इयरला होता, उद्या भावी वकील होता, तो एका समाजाचं प्रतिनिधित्व कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये करणार होता, जाणून बुजून आंबेडकरी चळवळीला मदत करतो आणि संविधानाच्या बाजूने उभं टाकतो म्हणून त्याचा खून झालाय का, अशी लोकांच्या मनामध्ये शंका। याबद्दल आपलं काय मत? नाही, आज जर आपण या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर ओबीसी समाज आणि बौद्ध समाज म्हणजे आंबेडकरी चळवळीमधील सर्व समाज एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये नवीन क्रांती घडवून आलेली आपण सर्वांनी पाहिलेला आहे। आज हा ओबीसी समाजाचा बांधव या आंबेडकरी चळवळीमध्ये भाग घेऊन खऱ्या अर्थाने लढत होता। हा LLBचा विद्यार्थी असून भविष्यामध्ये तो खूप मोठा झाला असता, तो कायद्याचं शिक्षण घेत होता आणि भविष्यामध्ये कायद्याचं ज्ञान घेऊन त्याचकडून अनेक बहुजन समाजाला त्याचा फायदा झाला असता, परंतु या पोलीस प्रशासनामध्ये कडून त्यांच्या हत्या जी करण्यात आलेली आहे त्याचा निषेध तर आपण सर्वांनी केलेलाच आहे, पण अशी यापुढे या महाराष्ट्रामध्ये कधीही घडल्या जाऊ नये यासाठी या पोलीस प्रशासनाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चौकशी करून सखोल अशी CID मार्फत चौकशी करावी आणि दोषी जे आहे त्याला कडक अशी शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन त्याच्या घरातील एखाद्या व्यक्तीला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी बालाजी बसवंते, कंधार, नांदेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।